नमस्कार, मी प्रियंका गडवे. जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता सविस्तर बातम्या. जालना शहरातील बसस्थानक परिसरातून 22 तलवारी जप्त करत जालना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुरिअरद्वारे या तलवारी मागवण्यात आल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला बेड्या देखील ठोकल्या आहेत. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत 22 तलवारी जप्त केल्या आहेत. जालना शहरातील बस स्थानक परिसरामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांच्या पथकाने एकाच ताब्यात घेतलाय. बस स्थानक परिसरामध्ये एक जण मोठ्या प्रमाणात तलवारी बाळगून असल्याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एकाच ताब्यात घेतलाय. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल 22 तलवारी जप्त केल्यात. या कारवाईमुळे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक देखील होत आहे. आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी तलवारी जालना शहरात आलेल्या आहे. या बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माननीय पोलीस अधीक्षक सर श्री बन्सल सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर, माननीय पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBची एक टीम तयार करून एक सापळा रचला आणि त्या सापळा रचून गोपनीय माहितीच्या आधारे जालना बसस्टँड येथे पार्सल आलेल्या 22 तलवारी आणि संशयित यांना ताब्यात घेतला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. यामध्ये तलवारी कुठून आणल्या, आणखी कोण साथीदार आहे, कोणासाठी आणल्या, त्या तलवारी कशासाठी आणल्या, या दिशेने पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. जालना शहरापासून जवळच असलेल्या खरपुडी परिसरामध्ये 30 जुलै रोजी भीमा प्यारेलाल राठोड या मजुराचा गळा आवळून खून करण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी आरोपीला देखील बेड्या ठोकल्या. भीमा प्यारेलाल राठोड हा परप्रांतीय मजूर जालन्यातील सिमेंट पूल बनवणाऱ्या एका कारखान्यामध्ये कामाला होता. दरम्यान सोमवारी रात्री मावस भावासोबत दारूची पार्टी झाल्यानंतर मंगळवारी सकाळी खरपुडी परिसरामध्ये भीमा राठोड याचा मृतदेह आढळून आला होता. मावस भाऊ असलेला अभियांश हा रात्रीपासून फरार झाला होता. दरम्यान घटनास्थळी तालुका जालना पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक आले आणि त्यांच्याकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी आरोपींच्या शोधार्थ उत्तर प्रदेशकडे पथक रवाना केले होते. पथकाने फरार मारेकऱ्याचा उत्तर प्रदेशमधील झाशी आणि कानपूर शहरामध्ये विविध भागांमध्ये शोध मोहीम राबवून शोध घेतला आणि कानपूर मधून अभियांश राधेश्याम राठोड याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काल दिनांक 30 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जी माहिती मिळाली होती त्यानुसार मयत भीमा प्यारेलाल राठोड हा मयत झालेला होता. गळा आवळून त्याचा मृत झालेला होता. PM-मध्ये स्ट्रँग्युलेशननुसार मयत झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सदर ठिकाणी जो आरोपी होता तो लास्ट सीनमध्ये होता, संशयित होता सुरुवातीला. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ LCBची व तालुका पोलीस यांची संयुक्त पथक तयार करून माननीय SP साहेब अजय कुमार श्री बन्सल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्री नौपानी साहेब व तसेच SDPO श्री कुलकर्णी साहेब यांच्या तात्काळ त्यांनी सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सांगितल्या कारणाने संयुक्त टीम करून मनमाड इथं लोकेशन मिळाले होते. त्यानुसार तिथं शोध घेतला असता तो तिथं मिळून न आल्याने पुढे रात्री झाशी आणि त्यानंतर कानपूर अशा ठिकाणी तपास पथकाने शोध घेतला असता कानपूर येथे आरोपी मिळून आलेला आहे. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे. अनैतिक संबंधातून सदरचा मर्डर झाल्याची सध्या तरी माहिती प्राप्त झालेली आहे. आरोपी ताब्यात मिळाल्यावर उद्या आरोपी ताब्यात भेटेल. कोर्टाच्या परवानगीने कानपूर येथील कोर्टाकडून
ट्रॅव्हलिंग वॉरंट घेऊन त्याला उद्या जेव्हा कधी पार्टी घेऊन येईल त्यानंतर त्याच्यावर अधिक तपास करून मरणाचं कारण नक्की समजून येईल. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा जालन्यामध्ये ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलाय. अनुराग ठाकूर यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या वक्तव्याचा आज देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जालन्यातही ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्या वतीनं गांधी चमन परिसरामध्ये आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली अनुराग ठाकूर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, राजेंद्र राग, शेख महमूद, नंदा पवार, शेख इब्राहिम यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आंदोलन करताय देशाचे विरोधी पक्ष नेते, आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्याबद्दल जे अनुराग ठाकूर यांनी जे अपशब्द काढला त्याचा एक निषेध म्हणून आम्ही सध्या गांधी चमनवर आंदोलन करीत आहे. आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणून आमचा एक लोकशाही पद्धतीने निषेध करतोय. पण येणाऱ्या दिवसात जर त्यांनी माफी मागितली नाही तर मग जोडो मारो आंदोलन किंवा त्याचे पुतळे जाळणे जे विविध आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटी जसा ऑर्डर आली, आमचे मित्र शहर आणि जिल्हा काँग्रेस महापालिकेचे अध्यक्ष शेख महमूद साहेब, नंदाताई, आम्ही सर्व या अनुराग ठाकूरबद्दल तीव्र आंदोलन करणार आहे भविष्यात जर त्यांनी माफी मागितली नाही तर. काय सांगाल आता लोकसभा विधानसभेचा काही फॉर्म्युला ठरलाय का? नाही, ते आता या विषयावर बोलणार नाही मी. आजचा जे विषय त्याच्यावर बोला, मी बोलतो तुम्हाला. आधुनिक लहुजी सेना स्थापित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती जालना जिल्हा यांच्या वतीनं आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. आधुनिक लहुजी सेना स्थापित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती जालना यांच्या वतीनं आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी समितीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते गरजवंत महिलांना साडी वाटप करण्यात आली आहे. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन देखील करण्यात आलं. यावेळी नगीना सोमना कांबळे, संस्थापक अध्यक्ष अक्षय गोरंट्याल, स्वागत अध्यक्ष अंकुश यंगड, अध्यक्ष गंगाधर लाखे, सचिव संतोष तुपसौंदर, ओमकार घोडे, रामभाऊ सुतार, पुंजाराम खरात सर्व मार्गदर्शक, कैलास जाधव कोषाध्यक्ष, रवी गुलाबराव कासार कार्याध्यक्ष, संतोष कांबळे उपाध्यक्ष, गणेश जाधव सहसचिव, विकास कसबे सहकोषाध्यक्ष, राजेश सगळ, अनिल थोरात, दादाराव साबळे, सुनील गुडेकर, मंगल साबळे, संगीता कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना आज 104व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आधुनिक लहुजी सेनेने जे उपक्रम राबवले होते त्या उपक्रमामध्ये सकाळी 7 वाजता शालेय साहित्य वाटप झालं, रक्तदान शिबिराचं आयोजन झालं, सुरुवात झाली आणि फळवाटपाचा रुग्णालयामध्ये कार्यक्रम झाला. आत्ताच आदरणीय कैलास गोरंट्याल साहेब यांच्या हस्ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे माळीपुरा येथे, अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर येथे अण्णाभाऊ साठेच्या वॉल कंपाऊंड भिंतीचं अनावरण झालं आणि गरजू महिलांना साड्या वाटप झाल्या आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप झालं. या कार्यक्रमाचा आयोजक संयोजक आधुनिक लहुजी सेना होती. आमच्या कार्यक्रमाचे उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अंकुशदादा यंगड, गंगाधरजी लाखे, राम सुतार, कैलास जाधव, लोखंडे साहेब असे भरपूर पदाधिकारी उपस्थित होते. आदरणीय साहेबांनी शब्द दिलेला पाळा त्याबद्दल समाजाच्या वतीने व आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने कैलास गोरंट्याल यांचे मी जाहीर आभार मानतो आणि समाज बांधवांना आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे संयोजक संतोष कुलकर्णी, उपस्थित माता बहिणी आणि माझ्या वडीलधारी मंडळी, माझ्या मित्र, मी जास्त बोलणार नाही. मी एवढं सांगतो की संतोष आणि त्याची टीम एक चांगला प्रकारचं काम आज करीत आहे. आज या तुम्ही बघत आहे की गेल्या कित्येक दिवसापासून आपले सेवक अण्णाभाऊ साठे त्याच्या या पुतळ्यावर सुशोभित करण्यासाठी आपण प्रयत्न केला, त्यासाठी 10 लाख रुपये दिलं आणि संतोषने एक चांगलं काम केलं. मला वाटतं की संतोषने खिशातून आणखी पैसे टाकल्याचं वाटतंय. त्या 10 लाख रुपयाचे काम लागले तर निर्णय कोणाला चांगला नाही. मला वाटतं संतोषने खिशातून 1 लाख गेले असेल. बरोबर तर ठीक आहे, आज संतोषच्या हस्ते रॅली आहे, साडी वाटप आहे, विविध प्रोग्राम आहे. मी संतोषला शुभेच्छा देतो आणि हे सांगतो संतोष तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे आणि आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम मी करणार आहे. पाऊस पडतोय ते विधानसभेत थांबणार नाही. आपल्या सर्वांना
जालना शहरातील सिद्धिविनायक नगर भवानी नगर या ठिकाणी भाविकांच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्माई आणि केदारनाथ महादेव मूर्तीचा 3 दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आज विधिवत पूजन करून मूर्तीची स्थापना मोठ्या मनोभावे करण्यात आली आहे। जालना शहरातील सिद्धिविनायक नगर भवानी नगर या ठिकाणी भाविकांच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्माई आणि केदारनाथ महादेव मूर्तीचा 3 दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 30 जुलै रोजी विधिवत पूजा करण्यात आली, तसेच होम हवन देखील करण्यात आलं होतं। पूजन करून 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सिद्धिविनायक नगर ते भवानी नगर अशी भव्य शोभायात्रा ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये महिलांनी फुगडी आणि नागरिकांनी मल्लखांब लाठ्या काठ्या फिरवून नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं होतं। यानंतर श्री विठ्ठल रुक्माई आणि केदारनाथ महादेव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा करून प्रसाद देखील वाटप करण्यात आला। यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन सभा मंडपासाठी 10 लाख रुपयांचा निधी देऊ असे आश्वासन दिले। आयोजित कार्यक्रमाला श्री केदारनाथ महादेव मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बन्सी अप्पा लाड यांचा मळा, सिद्धिविनायक नगर जुना जालना येथील भाविक भक्त तसेच महिला मंडळ आणि समस्त ज्येष्ठ नागरिक, सिद्धिविनायक नगर मित्रमंडळ, भवानी नगर मित्रमंडळ, सिद्धिविनायक नगरवासी, भवानी नगर नगरवासी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। मी तुम्हाला माझे फंडातून आपल्याला 10 लाख रुपये तरतूद दिलेले आहे। मी आमचे मित्र एमएलसी जे आहे राजेश राठोड त्यांनी मला सांगितलं की 30 लाख रुपये मला देणार आहे, त्यापैकी 10 लाख रुपये तुम्हाला देणार आहे, 100% देणार। पण त्याच्यानंतर मी किती काम होईल मी माझ्याकडून तुम्हाला आश्वासन देतो आणि आपण मला बोलून सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद। आज सिद्धिविनायक नगर येथे श्री केदारनाथ महादेव मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर यांच्या मंदिराची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। यामध्ये सर्व भवानी नगरवासी आणि सिद्धिविनायक नगरवासी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि आज या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यामध्ये सर्व सहभागी होते आणि यापुढे मंदिर हे सर्वांसाठी दर्शनासाठी खुले राहील। जालना शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं। आज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। ही जयंती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2024 यांच्या वतीनं साजरी करण्यात आली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नित्यरत्नांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन सुनील आर्दड यांच्या हस्ते करण्यात आलं। या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केलं। यावेळी सुनील आर्दड, ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन, राजेश भालेराव, धनसिंह सूर्यवंशी, सचिन क्षीरसागर, अंकुश राजगिरे, सुनील रत्नवारखे, अमित कुलकर्णी, मनीष तवरावाला यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। शेगाव येथून पंढरपूरला जाणारी संत गजानन महाराज यांची पालखी आज परतीच्या प्रवासात जालना शहरामध्ये दाखल झाली। जालना येथील भाविकांनी या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत देखील केलंय। संत गजानन महादेव देवस्थान येथून दरवर्षी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी संत गजानन महाराज यांची पालखी जात असते। सध्या ही पालखी आषाढी एकादशी निमित्त दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात आहे। आज ही पालखी जालना शहरामध्ये दाखल झाली असता जालना शहरातील अंबड चौफुली परिसरामध्ये भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या उत्साहात निघालेल्या या पालखीचं जालना शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। जालना येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेमध्ये मुक्काम केल्यानंतर ही पालखी पुढे शेगावच्या दिशेने रवाना होईल अशी माहिती पालखीतील वारकऱ्यांनी दिली आहे। माणेगाव खालसा साईनगर गावठाण फिटर RDSS योजनेअंतर्गत मंजूर कामास जाणीवपूर्वक विलंब केल्याने साखळी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं होतं। मात्र कार्यालयाच्या वतीनं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलंय। माणेगाव खालसा दलित 100 kVचे एक ट्रान्सफॉर्मर आणि माणेगाव साईनगर येथील
गावठाण फिटर आणि RDSS योजनेचे 100 kVचे एक ट्रान्सफॉर्मर 4 किलोमीटर एक्सप्रेस लाईनसह गणेशपूर येथून मंजूर असून काम करण्यास संबंधित ठेकेदाराकडून आणि विभागाकडून वेळोवेळी सांगूनही कामामध्ये दिरंगाई होत आहे असे महावितरणाच्या विभागास निदर्शनास आणून दिले तरी देखील अद्यापपर्यंत काम न झाल्याने समस्त गावकऱ्यांच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देत घोषणाबाजी करत महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले। परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार यांचे PA आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी मध्यस्थी करत महावितरण कार्यालयाच्या वतीनं लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आलं। यावेळी उपसरपंच दत्तात्रय जाधव, मुकेश चव्हाण, गोरख गायकवाड, नारायण जाधव, सतीश राठोड, कैलाश चव्हाण यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती। आज आम्ही माणेगाव खालसा येथील रहिवासी ग्रामस्थ माणेगाव खालसा साईनगर गावठाण फीडर RDSS योजनेअंतर्गत आमच्या इथे 2 ट्रान्सफॉर्मर मंजूर होते। त्या मंजूर कामाच्या ट्रान्सफॉर्मरसाठी आम्ही मंजूर असतानाही त्या कामास विलंब होत असताना त्या मागणीसाठी आम्ही आज सकाळपासून उपोषणाचा ठिय्या आंदोलन इथे बसून केले आहे। त्या ठिय्या आंदोलनाचा आम्ही आज इथे बसून ठिय्या आंदोलन केले। त्या आंदोलनाचा पाठपुरावा म्हणून आज आम्हाला संबंधित डिपार्टमेंटकडून आंदोलन मागे घेण्याबाबत त्यांनी आज आम्हास लेखी आश्वासन दिले की दिलेल्या निर्देशानुसार संबंधित एजन्सीकडून माणेगाव येथील साईनगर व दलित वस्ती यांची कामे आदेशित करून लवकरात लवकर उद्याच्याला चालू करून 15 ते 20 दिवसात आम्ही पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी आम्हास दिले। माणेगाव खालसा उपसरपंच दत्ता जाधव। आणि हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज। नमस्कार। आयशा लॉन्स जालना लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा। आमचा पत्ता आयशा लॉन्स उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना। बुकिंगसाठी आजच संपर्क करा। मोबाईल नंबर 9890072142। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन। पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे। आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा। कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते। बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत। तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात। पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी। घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये। पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत। पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे। शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे। पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे। रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे। डेंग्यू रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो। एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील
पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा. पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अन्वी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना यांच्या वतीनं राजस्थानचे नवनिर्वाचित राज्यपाल माननीय श्री नामदार हरिभाऊ नाना बागडे यांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शुभेच्छुक संस्था उपाध्यक्ष देवजीभाई, सचिव गावंडे पाटील, संचालक ठोंबरे सर, मुख्याध्यापक अरविंद पवार आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. सर्व जनतेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2024 जालना. आधुनिक लहुजी सेना जालना जिल्ह्याच्या वतीनं साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली, शासकीय महिला रुग्णालयामध्ये फळ वाटप, गरजवंत महिलांना साडी वाटप आणि गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटपासह भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आयोजकांचं आवाहन. सर्व जनतेस साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगीराताई सोमनाथ कांबळे, संस्थापक अध्यक्ष, अक्षय भैया गोरंट्याल, स्वागत अध्यक्ष, अंकुश यंगड, अध्यक्ष, गंगाधर लाखे, सचिव, संतोष तुपसौंदर, ओमकार घोडे, रामभाऊ सुतार, पुंजाराम खरात, सर्व मार्गदर्शक, कैलास जाधव, कोषाध्यक्ष, रवी गुलाबराव कासार, कार्याध्यक्ष, संतोष कांबळे, उपाध्यक्ष, गणेश जाधव, सहसचिव, विकास कसबे, सहकोषाध्यक्ष, राजेश सगट, अनिल थोरात, दादाराव साबळे, सुनील गुडेकर, मंगलताई साबळे, संगीताताई कांबळे, सर्व सदस्य यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. सौजन्य साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2024 जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर.
आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024। आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी। मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल मैदानावर सुरू असलेल्या फिश टनल या ठिकाणी कर्नाटक येथील मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा स्टॉल लागलाय। या तेलाचे अनेक फायदे आहेत। टक्कल असलेल्या व्यक्तींनी सलग 3 महिने या तेलाचा वापर केल्यास पुन्हा केस येतात। या तेलाने नियमित मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते। तसेच केस हे निरोगी आणि काळे राहतात। सर ये तेल का फायदा करता है अपने झड़ने वाला बाल, ये टूटने वाला बाल, ये डैंड्रफ, ये खरा हुआ खुजली, सिर्फ 1 वीक में सर 1 हफ्ते में क्लियर हो जाएगा। आपके लिए 1 हफ्ते गारंटी पे दे रहा हूँ सर। आप 108 जड़ी बूटी का तेल है, कोई साइड इफेक्ट नहीं, कोई 0% केमिकल नहीं। ऐसा वाला 1 बोतल जेंट्स के लिए लगाते हैं, बाल घने ग्रोथ मजबूत हो जाएगा। लेडीज के लिए ऐसा वाला 2 बोतल 6 महीने लगाए तो 6 महीने लगा तो ऐसा बाल लॉन्ग घनी रहता है। सिर्फ क्या है आजकल के दिन बहुत सारे फेक भी चल रहा है। फेक मतलब तो सर ये ऐसा रहता है सर, एक लिया तो एक फ्री करके ऐसा बोतल आता है। ये तेल नहीं सिर्फ पानी में जाता आपके लिए। ये कौन सी कंपनी का? ये सर कंपनी ने एड्रेस में कुछ नहीं, ये हमारे गांव से हमारे साउथ का हमारे मैसूर से नहीं आ रहा है, ये अपने गुजरात से आ रहा है सर। ये डुप्लीकेट तेल सिर्फ पानी आ जाता है, ये मत लेने का। ओरिजिनल तेल चाहिए तो यहाँ पे आजाद मैदान जानने में पैसा आएगा तो ओरिजिनल तेल मिल जाएगा आपके लिए। आपके लिए चाहे तो गारंटी के साथ देते हो। बहुत सारे आइटम है सर, फुल आदिवासी नेचुरल का है सर। उसके लिए हम अमेज़न ऑनलाइन फ्लिपकार्ट में नहीं बेच रहे सर। आपके वीडियो में देख के सर, या वीडियो में देख के कॉल करके आते ओरिजिनल तेल आपके लिए डायरेक्ट हम कैश ऑन डिलीवरी पहुंचा देंगे सर। क्या तो सर अपने ये गांव ये जानने में आएगा तो अपने मैदान के पास से ओरिजिनल तेल मिलेगा सर आपके लिए। फ्लिपकार्ट अमेज़न ऑनलाइन में सब लिया तो सर ऐसा फेक वाला मिल जाएगा सर। ऐसा डुप्लीकेट से तेल के फोटो आपकी पिक्चर देगी सर। एक भी जाता है सर, एक भी जाता है सर, ये मत लेने का है, आपके पैसे बहुत नुकसान हो जाएगा सर। सर मैं हेयर फॉल से कई दिन से परेशान था और कई मैंने तेल यूज कर लिया, लेकिन कहीं पे मुझे ट्रस्ट नहीं आया, ना उसका रिजल्ट आया। तो हक्की पक्की का मैंने देखा आदिवासी हेयर ऑयल, तो मुझे लगा कि यार वाकई में ये तेल है। और मैं ऑनलाइन ऑर्डर किया, वहाँ पे डुप्लीकेट आ रहा है।
तो आज जब ये इस मेले में आया, यहाँ देखा, तो मैंने तुरंत अप्लाई किया, लिया, खरीदा और इसकी मालिश वगैरह किया तो बहुत अच्छा लग रहा है, रिलैक्स लग रहा है और ऐसा लग रहा है कि इसका रिजल्ट 100% आएगा। और मैं उम्मीद करता हूँ कि जालनावासी की भी जितनी हेयर फॉल की प्रॉब्लम है, हमारे शंकर भाई ने यहाँ पे उनकी शॉप लगाए, तो वहाँ पे आके करे, परचेस करे और ले और उसका यूज करे, फायदा उठाए यहाँ पर आकर। तो मैं इतना कहना चाहूंगा। हे तेल ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर फोन करून घरपोच मागवता येते। त्यासाठी 9562241954 आणि 8197011954 या क्रमांकावर कॉल करू शकतात। पुढील 1 महिना हा स्टॉल डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल जालना येथील मैदानावर उपलब्ध आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री मारुती आदिवासी हर्बल ऑइलचे शंकर यांनी केलंय। मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन। BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ जुना जालना। प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870। अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना। संपर्क 9028756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366।